नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने बीटरूटचं सार कसं करायचं ते दाखवणार आहे. तुम्ही बीटरूटचं सार म्हणू शकता किंवा बीटरूट सूप म्हणू शकता. तर चला मग बघूया. हे सार करायला लागणारं साहित्य सांगते. मी अर्धा बीट घेतलेला आहे. मोठा बीट होता म्हणून मी अर्धा घेतला. एक टोमॅटो आणि कोथिंबीर. आता हे तिन्ही साहित्य मी कुकरला शिट्ट्या लावून घेणार आहे, म्हणजे बीटही व्यवस्थित शिजल्या जातो. याचे असे थोडेसे काप करून घ्या, म्हणजे कुकरला जेव्हा आपण शिजवू तो व्यवस्थित शिजल्या जाईल. तर आता या मी शिट्ट्या करून घेते. बीटरूट, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता याच्यात थोडं पाणी टाकते, म्हणजे आपलं साहित्य शिजायला जेवढं लागेल तेवढं मी टाकून देते. हे झालं की आता याला कुकरला लावून घेते मी. आपलं बीटरूट व्यवस्थित शिजलं गेलं आहे. हे बघा. आता याला, ह्या सारणाला आपण मिक्सर पॉट मधून बारीक पेस्ट करून घेऊया. आपलं वाटण रेडी आहे. आता आपण सूप फोडणी करून घेऊया. इथे एका पातेल्यामध्ये बघा एकदम कमी तेल मी टाकलं आहे. तेल व्यवस्थित झालं की याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्या. जिरे व्यवस्थित झालं की असं आदळ जातं लसूण टाकायला टाकूया. त्याची पेस्ट करायची नाही, असंच हा चांगला वाटतो. याला व्यवस्थित लसूणचा कच्चेपणा व्यवस्थित गेला की मग बाकीचे साहित्य टाकूया. थोडीशी हळद टाकूया. हळद पण व्यवस्थित परतून घेऊया. हळद व्यवस्थित झाली की आपलं बीटरूटचं सार हे पण छान मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपल्याला किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून घेऊया. आता याला कमी फ्लेमवरती व्यवस्थित होऊ द्यायचं. तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुमच्या हिशोबाने मेंटेन करू शकता. तुम्हाला पातळ पाहिजे की थोडं घट्ट पाहिजे तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता. आपण थोडंसं आपल्याला पाहिजे तेवढं तिखट घालून घेऊया. मुलांसाठी करत असाल तर तिखट खूप कमी वापरा, किंवा नाही पण वापरलं तरी हा चवीला खूप छान लागतो. आता याला व्यवस्थित बारीक ह्याच्यावरती आपण होऊ देऊया. सारामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आपल्याला जेवढं पाहिजे मीठ त्यानुसार मीठ. आणि इथे मी हा चिंचेचा कोड केलेला आहे आमटीसाठी. थोडंसं याच्यात मी हा चिंचेचा कोड टाकते. हा चिंचेचा कोड तुम्ही ह्यासाठी टाकायचं कारण की बीटला आपलं काही स्वाद नसतो, तर ह्या सूपला थोडं स्वादिष्ट करण्यासाठी मी हा चिंचेचा कोड टाकलेला आहे. याने सूप खूप चटपटीत आणि खायला खूप रुचकर लागते. आता याला एक उकळी काढून घेऊया. याला व्यवस्थित उकळी आली की याच्यात आता आपण छान कोथिंबीर टाकून घेऊया. बघा किती छान रंग आला आहे आपल्या सूपला. आता याला छान मिक्स करून घेऊया.
बीटमुळे बघा किती सुंदर रंग आला आहे। आता याला आणखी थोडा वेळ उकळी काढून घेऊया। हा सूप तुम्ही कधी पण पिऊ शकता, लंच मध्ये, डिनर मध्ये एकदम फिलिंग आहे। वेट लॉस साठी तर एकदम बेस्ट आहे। आता याला आपण थोडं उकळून घेऊया। इथे आपलं सार व्यवस्थित शिजला गेला आहे। आता याला आपण बंद करू। हे बघा, पौष्टिक आणि फिलिंग हा सार आपला रेडी आहे। इथे आपला बीटरूट सार रेडी आहे। बघा किती सुंदर रंग आला आहे। ही पौष्टिक रेसिपी आता खायला रेडी आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने हा बीटरूट सार नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा। स्वस्थ रहा आणि मस्त खा। थँक्यू।